नमस्कार शिक्षक बांधवांनो, पहा युडाइस पोर्टल ओपन करताना बऱ्याचशा समस्या निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा शिक्षकांचे फोन आले की सर युडाइस पोर्टल ओपन होत नाही, काय करावं? त्याच्या संबंधीचा हा व्हिडिओ पहा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर प्रथमतः या ठिकाणी युडाइस असं टाईप करा. पहा युडाइस DISE युडाइस टाईप केल्यानंतर पहा या युडाइस वरती गेल्यानंतर आपल्याला युडाइस प्लस असं या ठिकाणी दिसेल. त्याच्यावरती तुम्ही काय करा, क्लिक करा. पहा युडाइस प्लस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, कॉन्टॅक्ट अस असं या ही जी विंडो आहे ती विंडो आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पहा कॉन्टॅक्ट अस याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर वरती क्लिक केल्यानंतर डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक MIS कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन याच्यावरती या ठिकाणी काय करायचं आहे. पहा फॉर क्वेरी रिलेटेड युजर नेम पासवर्ड चेंज ऑफ मोबाईल नंबर ऑदर काइंडली कॉन्टॅक्ट डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक MIS याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट स्टेट आपलं स्टेट निवडायचं आहे. पहा आता कोणत्या स्टेटमधून आपण आहोत तर पहा आता मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमधून आहे, म्हणजेच या ठिकाणी मी महाराष्ट्र निवडलं. पहा त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडायचा आहे. पहा आता जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर. त्यानंतर सिलेक्ट ब्लॉक, आता ब्लॉक कोणता आहे म्हणजे आपला तालुका कोणता आहे तर नगर तालुका. आता आपला शाळेचा युडाइस नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. पहा आता मी आमच्या शाळेचा जो युडाइस क्रमांक आहे तो त्या ठिकाणी फिल करणार आहे. त्यानंतर कॅप्चा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. पहा कॅप्चा टाकल्यानंतर कॅप्चा व्यवस्थित टाका म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याकडून बरोबर लॉग इन होईल. पहा आता सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पहा आता डिस्ट्रिक्ट MIS महेश सुर्डे यांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे 7745045270 आणि ब्लॉक MIS सागर पिंपळे 9011045855. याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, अगोदर ब्लॉक लेवलला त्या ठिकाणी सांगायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे की आमचा युजर ID आणि पासवर्ड बरोबर असून देखील आमचं युडाइस प्लसचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ते ओपन होत नाही असं सांगितल्यानंतर ते तुम्हाला त्या संबंधीची जी काही माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी देतील आणि कशा पद्धतीने ओपन करायचं ते देखील सांगतील. जर त्यांना शक्य झालं नाही तर ते काय करतील, डिस्ट्रिक्ट लेवलला त्या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी समस्या सांगून आपल्या समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण डिस्ट्रिक्ट लेवल ब्लॉक लेवल MISला काय करू शकतो, इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आणि आपला जो युडाइस प्लस जी ही वेबसाईट आहे किंवा आपली ही ओपन का होत नाही त्यासंबंधी तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप जा. पहा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जायचं आहे. पहा आता गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर युडाइस हे असं टाईप करा. फक्त युडाइस टाईप केल्यानंतर पहा अशा पद्धतीचं युडाइस प्लस याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर एकदम सोपं आहे. पहा आता या ठिकाणी कॉन्टॅक्ट अस आहे, या कॉन्टॅक्ट अस वरती जायचं आहे आपल्याला. पहा कॉन्टॅक्ट अस वरती गेल्यानंतर डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक MIS कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन याला क्लिक करायचं आहे. पहा इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं स्टेट. आपलं कोणतं स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी पुढं जा. पहा आता या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, कोणते जिल्हा आहे पहा अहिल्यानगर. त्यानंतर ब्लॉक नगर युडाइस पहा कॅप्चा व्यवस्थित टाका. म्हणजे पहा आपल्या ज्या काही समस्या आहेत की युडाइस पोर्टल ओपन होत नाही तर ती समस्या आपल्याला आपल्या ब्लॉक लेवलला त्या ठिकाणी
सांगायचे आहे. आणि ब्लॉक लेवलचा कोऑर्डिनेटर कोण आहे, त्याचा नंबर काय आहे, तो देखील आपल्याला याच्यातून मिळणार आहे. पहा आता हे बघा लगेच ओपन झालं. डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवल MIS इन्फॉर्मेशन. डिस्ट्रिक्ट लेवलचा महेश सुर्डे आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी दिला आहे. आणि सागर पिंपळे त्याचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही या नंबरवरती काय करा, कॉल करा आणि तुमची जी समस्या आहे ती समस्या सांगा. म्हणजे नक्कीच तुमची ही समस्या हल करण्याचा म्हणजेच त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न या ब्लॉक लेवलकडूनच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जी काही समस्या तुमची आहे की युजर ID आणि पासवर्ड टाकून देखील तुमचं ही UDIS प्लस ओपन होत नाही, तर ती समस्या नक्कीच दूर होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.